बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। नागपूरमध्ये महायुती सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी बीड आणि परभणी इथल्या दंगलीचे पडसाद उमटले। याचबरोबर मंत्रिपद मिळालं नसल्यानं नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ बुधवारी कोणती भूमिका जाहीर करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिले। नागपूरमध्ये सध्या कडाक्याची थंडी असली तरी राजकीय हवा मात्र चांगलीच तापली आहे। परभणीमध्ये झालेली जातीय दंगल आणि बीडमध्ये एका सरपंचाची झालेली हत्या याचे पडसाद अधिवेशनात उमटले। विरोधी पक्षांनी या दोन्ही घटनांवर चर्चा व्हावी अशी मागणी केली। याचबरोबर आमदार नितेश राणे यांनी गोवंश हत्या आणि त्याचा वापर यावर आक्रमक पवित्रा घेतला। गोवंश हत्या रोखावी तसंच त्याचा व्यापार करण्यावरही निर्बंध घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी आमदार राणे यांनी केली आहे। आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अधिवेशनात सहभाग नोंदवला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ नाराज झाले होते। भुजबळ अन्य नाराज आमदारांसह पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे। भुजबळ यांनी बुधवारी महात्मा फुले समता परिषद कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलाय। त्यामध्ये आमदार छगन भुजबळ आपला निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय। याचंही सावट आजच्या अधिवेशनावर होतं।